च्या सदराखालील म्हणजेच ग्राम्य भाषेतील भारूड नावाच्या प्रकरणातला हा अभंग आहे। आणि या अभंगाच्या माध्यमातून एका ग्रामीण स्त्रीच्या जीवनामध्ये सासूरवासामध्ये खिचपत पडलेल्या सुनेचं सासूरवासनीचं जीवन सासूरवासातून मुक्त होण्यासाठी तिनं केलेला अट्टहास आणि त्या जीवनाचा प्रवास त्याचं समालोचन नाथ महाराजांनी केलेलं आहे। ते कशासाठी? काम क्रोधाधिक विकाराच्या तडाख्यामध्ये सापडलेल्या साधकाच्या जीवनामध्ये त्यांनी जीवनमुक्तीसाठी केलेला प्रयत्न, सासूरवासनीचं जीवन आणि साधकाचं जीवन या दोन्हीच्या जीवनाची तळमळ, व्यथा आणि संपूर्ण जीवनामध्ये केलेला त्याग, या त्यागाचं आणि त्या दोन्हीच्या जीवनाच्या साम्यतेचं वर्णन करणारा रूपकात्मक शैलीतून भगवती माता जगज्जननी केडे केलेल्या प्रार्थनेचा विशेष रूपानं संबंध प्रतिपादन करणारा हा अभंग आहे। विठाला विठाला सभा सकळ साधू संतांची, महामुनी विरक्त्यांची, पंडित पाठक ज्ञानियांची या सकळा ते विनवनी, करा विठ्ठल स्मरण नाम रूपी अनुसंधान। सर्व माता भगिनी, श्रोतृवर्ग, अधिकार संपन्न टाळकरी वृंद, गायक वादक, माझ्या शब्द समरांगणामध्ये माझी पाठराखण करणारे माझे टाळकरी बंधू, गुणवान मंडळी, कारण रणांगणामध्ये पाठराखण करायचं काम भाऊ करीत असतात, म्हणून माझ्या ताल स्वराच्या बाबतीमध्ये माझी पाठराखण करणारे माझे टाळकरी गुणवान गायक वादक मंडळी आहे, त्यांच्या पायावरती मी सहस्त्रशः प्रणिपात लोटांगण दंडवत घालतो। आणि सर्व गावाच्या मर्जीतून आमचे परमस्नेही, परमसखे, आदरणीय, परमपूज्य हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज जी देशमुख यांनी माझ्याकडे ही सेवा सुपूर्द केलेली आहे। त्यांची अनुज्ञा, त्यांची आज्ञा या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी उपलब्ध झालो आणि नाथ महाराजांच्या या विशेष अभंगावरती जगज्जननीच्या जीवनातली भक्ती प्रतिपादन करण्याकरता जी सामुग्री लागते त्या सामुग्रीचं यथामती यथा अवकाश प्रयत्नपूर्वक आपल्या समोर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो। आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शास्त्रीय पद्धतीनं कुठल्याही प्रकारचं अनृत, खोटं, कर्णापाटो दोषानं युक्त असलेलं भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा निर्माण करणारं, चुकवणारं, भागवणारं शक्यतो बोलणार नाही आणि आपल्या जीवनातला वेळ व्यर्थ घालवणार नाही। कारण फालतू बोलून, पांचट गोष्टी सांगून समाजाच्या रंजवण्यापेक्षा साधू संताचा रोष ओढून घेण्याचं काम मी माझ्या जीवनामध्ये करीत नाही। कारण संताच्या सभेमध्ये नारदाच्या गादीवरती उभं राहिल्याच्या नंतर त्या कीर्तनकाराची एक नीती असते, एक धर्म असतो, एक प्रकारची त्याच्या ठिकाणी नियमावली असते, त्याचा कायदा असतो, ॲक्ट असतो, संविधान असतं आणि त्या संविधानाला, त्या ॲक्टला कुठल्याही प्रकारचा बाधा न पोहोचता साधू संताला गोड वाटेन अशी त्यांच्या कृपा प्रसादानं यथामती यथास्थितीमध्ये
प्रयत्नपूर्वक सेवा करतो, या अभंगावरती लावलेला अर्थ माझा यथार्थच आहे असा दावा करणार नाही, अशी आत्मप्रोढी करणार नाही, असा अहंकार गाजवणार नाही. आळंदी निवासी गुरुजींच्या पंढरपूर निवासी दुंडा महाराज आणि कंधारकराच्या तुळशीच्या पानानं पवित्र झालेले शब्द तुमच्या कर्णरूपी ताटामध्ये माझ्या मुखरूपी चुलीवरती झालेल्या बाजरीच्या कण्या वाढतो. त्या कण्या जरी असल्या तरी तुळशीच्या पानानं त्याला प्रसादाचं रूप येत असतं. माझं बोलणं कण्यासारखं जरी असलं तरी साधू संतांच्या प्रासादिक वाणीतून मला जे श्रवण झालेलं आहे ते तुमच्या ताटात वाढतो, तुम्ही तो प्रसाद म्हणून ग्रहण करून घ्याल अशी अभ्यर्थना, प्रार्थना, अर्जदस्त विनंती तुमच्या चरणी करतो आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता उपलब्ध होतो. विठ्ठल विठ्ठल हा दुर्गा उत्सव म्हणजे काय आहे? कारण देवीचे सहस्त्र नाम आहेत, त्या प्रत्येक नामाचा पदच्छेद आणि अन्वय जर आपण केला तर एका एका नावातून एक विविध प्रकारची आणि विशिष्ट प्रकारची त्या नामाची आपल्याला अर्थाची जाण होते. कुणी त्याला नवरात्र महोत्सव म्हणतं, कुणी शारदोत्सव म्हणतं, कुणी दुर्गा शक्तीचा उत्सव म्हणतं, कुणी अंबिका भगवतीची जागर म्हणतं, तर कुणी शक्ती आणि त्या शक्तीचं प्रदर्शन म्हणतं. वेगळ्या वेगळ्यातून नावं आहेत आणि प्रत्येक नावाचं विश्लेषण करायचं म्हणलं तर आपल्याला या सगळ्या नामाभिधानांचं विधान करायचं असलं तर आपल्याला रात्रही पुरणार नाही. इतकं एका एका शब्दाचं विधिविधान आहे आणि एका एका शब्दाची उत्पत्ती आहे. विठ्ठल 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 ही सेवा कधीपासून चालत आली याचा आपण जर दाखला घेण्याचा प्रयत्न केला तर आमच्या साधू संतांनी या दुर्गेची, या शक्तीची उपासना कधीपासून चालत आली याचं वर्णन करण्याकरता अनादी शब्द वापरला महाराज. काय शब्द वापरला? अनादी निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दनाला गुनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मागना, जोगवा मागना, आईचा जोगवा मागना, आईचा जोगवा जोगवा मागना, जोगवा मागना, आईचा जोगवा मागना, आईचा जोगवा मागना, आईचा जोगवा जोगवा मागना, आईचा जोगवा जोगवा मागना, आईचा जोगवा जोगवा मागना, आईचा जोगवा जोगवा मागना. नाथ महाराजांनी याच्यामध्ये संपूर्ण वर्णन केलेले आहे महाराज, संपूर्ण ऐका नाही. किंवा दुसऱ्या ठिकाणी अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती. बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती. पोत ज्ञानाचा पाजळती, पोत ज्ञानाचा पाजळती, पोत ज्ञानाचा पाजळती, पोत ज्ञानाचा पाजळती. उदो उदो भक्त नाचती, उदो उदो भक्त नाचती,
आंबे गोंधळा येई ओ जगदंबे. ऐकाने ही मूळ माया आहे महाराज, म्हणून तिला अनादी असं म्हटलेलं आहे. परब्रह्म हे अनादी आहे, तशी माया प्रकृती अविद्या सुद्धा अनादी आहे. पण दोन्हीतलं अंतर सांगतो कळत्या लोकांसाठी. परब्रह्म हे अनादी आहे पण अनंत आहे, आणि भगवती अनादी आहे पण शांत आहे. हो, त्यामुळं ती अनादी आहे. आणि त्या अनादी असलेल्या अंबिकेनं हे जगत निर्माण केलेलं आहे महाराज. आणि म्हणून भगवान परब्रह्म परमात्मा तिच्या उदरामध्ये गर्भाची धारणा करतो. आणि गर्भाची धारणा केल्याच्या नंतर आमचं मिसळीचं प्रारब्ध आणि त्या प्रारब्धाची बीज उगवण्याचं या जगदंबेच्या उदरामध्ये सुरुवात होते. त्याला घटस्थापना म्हणतात महाराज. आईच्या पोटामध्ये जशी गर्भधारणा होते आणि नाळेच्या माध्यमातून आई शक्ती प्रदान करते, तसं हे व्यष्टी एका व्यक्तीपुरतं झालं. पण जे पिंडामध्ये आहे ते ब्रह्मांडामध्ये असल्यामुळं जशी आई धारणा करून त्या लेकराला शक्ती नाळेच्या माध्यमातून देते, तशी ही भगवती जगत जननी असलेली मूळ अंबिका ती माळेच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला शक्ती देण्याचं काम करते महाराज. हो, घटस्थापना शब्दाचा अर्थ आहे, घट शब्दाचा अर्थ आहे गाडगं, घट शब्दाचा अर्थ आहे मडकं, ऐका नाही. आणि त्याचा सापेक्षतेनं व्यंजनार्थ आहे, वेगळ्या बाजूला ठेवलेला अर्थ आहे देह. कारण आमच्या ज्ञानोबारायांनी हरिपाठात सांगताना सांगितलं, सर्व घटी राम देहा देही एका, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी सूर्यप्रकाश. सर्व घटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी सूर्यप्रकाश. सर्व घटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाश देहाला घट म्हणलेलं आहे महाराज. आणि मी जास्त पुन्हा घट पातळ करीत बसत नाही. म्हणून तर माणूस मेल्याच्या नंतर त्याच्या पायथ्याला काय फोडतात? घट फोडला जातो ना महाराज. फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. महाराज ते घट तिथं फोडला जातो, ऐका नाही. म्हणून शरीर आणि तो घट दोन्हीमध्ये काय साम्य आहे? तर मातीचं गाडगं जसं मातीला मिळालं, तसा मातीचा देह मातीला मिळाला आणि देहाची माती झाली. हे सांगण्याकरता हिंदू धर्मामध्ये प्रतिकात्मक स्वरूपातून घट फोडला जातो. हो, विविध प्रकारातून घटाची कुठं कुठं समजा गाडग्याची गरज आहे, मी सांगत नाही. मी फार विद्वान नाही, आपलं गुबाड गाडग आहे मी. हो, म्हणून आपल्याकडं काल्याच्या माध्यमातून सुद्धा घट वापरला जातो. म्हणजे या देहरूपी घटातच काला होतो महाराज, दुसरीकडं नाही. म्हणून 3 देहाचे 3 काले येतं. स्थूल देहाचा काला आहे घ्यारे भोकरे भाकरी दही भाताची सिदोरी. सूक्ष्म देहाचा काला आहे हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. आणि कारण देहाचा काला आहे तुका मने काला कोठे अभेद देखिला. या देहामध्येच काला निर्माण होतो गाडग्यामध्ये. म्हणून गाडगं तिथं अडकवलं जातं.
शास्त्र असं आहे. म्हणून अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते. त्यावेळेस गाडगं उतानं ठेवलं जातं. विज्ञान ऐका, विज्ञान. आणि विज्ञानामधलं जीवशास्त्र सांगतो तुम्हाला. जीवशास्त्र म्हणजे इंग्लिशमध्ये बायोलॉजी म्हणतात, आणि बायोलॉजीमध्ये ॲनाटॉमी शास्त्र सांगतो. MBBSच्या पहिल्या वर्षाला शिकवलं जातं ते ॲनाटॉमी शास्त्र सांगतो. पहिल्यांदा आईच्या गर्भामध्ये घटस्थापना होते, शरीराची धारणा होते, आणि अश्विन शुद्ध प्रतिपदेला शरीराची धारणा होते. त्यावेळेस घट असा उताना असतो, आणि बरोबर 6 महिन्यानं चैत्र शुद्ध प्रतिपदेला घट पालता घातला जातो. गुढीवरती घट पालता घातला जातो. हे पालता घट घालणं आणि सवासा घट ठेवणं काय कारण आहे, तर 6 महिन्यानं आईच्या गर्भामध्ये हे डोकं परिपक्व होऊन त्याच्यामध्ये बुद्धी देण्याचं काम भगवान परमात्मा करतो. म्हणून हा पाठीचा मनका आहे, मनका, त्या मनक्यावरती पालता घट घातला जातो महाराज. मेरुबंध म्हणतात त्याला, मेरुदंड म्हणतात, आणि त्या मेरुदंडावरती पालतं गाडगं घातलं जातं. म्हणून आमचे सण विज्ञान शिकवतात, आमचे सण पर्यावरण शिकवतात, आमचे सण भक्ती शिकवतात, आमचे सण वेदांत शिकवतात, आमचे सण अध्यात्म शिकवतात, आमचे सण कर्मकांड शिकवतात, आमचे सण तंत्रज्ञान शिकवतात, आमचे सण शास्त्र शिकवतात, आमचे सण इतिहास शिकवतात. पण सणाच्या बाबतीमध्ये हिंदू धर्मा इतका माणूस, कोणत्याच जगाच्या पाठीवर 2000 धर्म आहेत, पण एकाही धर्माचा माणूस आपापल्या सणाच्या बाबतीत उदास नाही, तितका हिंदू धर्मातला माणूस सणाला उदास आहे महाराज. सण येतात आणि सणासण निघून जातात, आणि आपल्याकडं फक्त पोळ्या झोडायचंच काम राहतं. सण कोणताही येऊ, हो, एकच ॲटम, पोळ्या. आता त्याच्यात कुणाची पोळी भाजून निघतीन, कुणाची नाही, आहे का नाही? कुणाकुणाच्या कशा कशा पोळ्या भाजत्यात काय सांगता येतं महाराज. कळलं त्याला घेते, नाही तर नाही कळलं तर नाही घेते. माझं काय अडकल आहे, आणि मी काय पोळ्या करीत बसत नाही, शिजवीतही कुणाच्या बसत नाही. हो, कारण फक्त उत्सवामध्ये, उत्सव शब्दाचा अर्थ आहे आनंद, आणि त्या सणातून भौतिक आनंद, आध्यात्मिक आनंद मिळत असतो. पण माणूस जास्त उदास आहे, आणि त्यातले त्यात इसवी सन 1935 साली मॅकॅले नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्यानं भारतासाठी एक कायदा केला. त्याला इंडियन एज्युकेशन ॲक्ट म्हणतात, आणि त्या कायद्यामध्ये हिंदू धर्माच्या पूर्ण शिक्षणावरती आणि सणावरती बंदी घातली महाराज. आणि आज रोजी आम्हाला शिकवलं जातं, आणि आमचे पुरोगामी विचारसरणीचे, बुद्धिवादी विचारसरणीचे, समाजवादी विचारसरणीच्या माणसांनी आम्हाला शिक्षण दिलं, प्रशिक्षण दिलं, आणि फक्त हिंदू धर्माचे सणच नष्ट करण्याचं काम केलं. आणि सुरुवात होते गुढीपाडव्यापासून. गुढीपाडवा आमचा सण नाही, इथून शिकवलं जातं. आणि आता गुढीपाडवा आपला सण नाही हे जवळजवळ 80% ठरलं गेलं. गुढीपाडवा आपला सण नाही, मग आपला सण कोणता आहे? हो, 1 जानेवारी. कारण वर्षाचा आरंभ म्हणजे 1 जानेवारी, आणि त्याचं स्वागत मग आपण करायला तयार असतो गटारात पडून. हो, 31 डिसेंबर हा सँड्रॉप आहे, त्याची पाठवणी आहे, त्याचा निरोप समारंभ आहे. पाठीमागच्या वर्षाचा निरोप समारंभ गटारीत पडून, आणि येणाऱ्या वर्षाचं स्वागत आम्ही हो गटारात पडूनच करतो, कारण आम्ही गटार गल्लीचे सभासद आहेत ना. ही आमची उच्च शिक्षणाची वृत्ती. संस्कृती नष्ट करून त्याच्यावरती आसुरी आनंद उपभोगणं म्हणजे आमचे सण आहेत महाराज.
विठ्ठल विठ्ठल आणि जाता जाता सांगतो कुणी हो सणांचं विज्ञान अध्यात्म सांगणारे सुद्धा उरले नाहीत राजा हो. त्याच्यामुळं परिणाम असा झाला की जे अज्ञान आहे आणि जे खोटं बोललेलं आहे ते 17 वेळेस सांगितलं की ते आपल्याला खरं वाटतं. हो ते आपल्याला खरं वाटतं महाराज. पण जाता जाता सांगतो तुम्ही जरी त्या गुढीपाडव्याच्या सणाचा उत्सव साजरा नाही केला तरी आमची सृष्टी आमचा निसर्ग आमची भारत माता त्याचा सण हो स्वागत करते महाराज. काय स्वागत करते? चैत्र महिन्यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये झाडाला पालवी फुटते आणि झाडाला फुलं येतात आणि बहरून झाडं जातात. ही सृष्टी हो 1 जानेवारीला फुलत नाही महाराज. म्हणून आमच्या साधू संतांनी प्रश्न विचारला महाराज. काय प्रश्न विचारला सांगता येईल का? फुटते तरुवर जीवन तयासी कोण घाली जीवन तयासी कोण घाली जीवन तयासी कोण घाली फुटते तरुवर कृष्ण काळ माई जीवन तयासी कोण घाली जीवन तयासी कोण घाली जीवन तयासी कोण घाली. हो फुटती तरुवर उष्ण काळ मासी जीवन तयासी कोण घाली. महाराज 12 सणाची 12 चिंतन आणि कीर्तन सुंदर तऱ्हेचे केलेत मी आणि त्याच्यातलं अध्यात्म प्रगट केलेलं आहे. हो आपल्याकडं म्हटलं जातं आता रामनवमी आणि हनुमान जयंती सुद्धा साजरी करायची नाही कारण रामायणच खोटं आहे इतकं शिकवलं जातं महाराज. आणि भारत देशामध्ये केवढं धाडस आहे हे आणि ते बी सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं जातं रामायण झालं नाही. हे सांगणारे लोक आहेत हो. आणि मग रामायण झालंच नाही तर काल्पनिक असलेल्या रामाची हनुमंताची जयंती साजरी करायचं काय गरज आहे? इतकं शिकवलं जातं. त्याच्यानंतर मेलेल्या बापासाठी अक्षय तृतीयाला पिंडदानाने तर्पण करायची काय गरज आहे? हो बाप मेला गेला हो त्याला तर्पण करायची काय गरज आहे? नागपंचमीला नागाची पूजा काय करायची गरज आहे? नाग आमचा वैरी आहे आणि आमच्या कुळ ज्यांनी नष्ट केलेले त्याची पूजा दूध पाजून करता. हिंदू धर्मा इतका अज्ञानी कोणता धर्म नाही असं आम्हाला शिकवलं जातं. त्यानंतर बैलपोळा येतो त्या बैलपोळ्याला माणसासारखे प्रगत माणसं चंद्रावरती चालले हो मंगळावरती चालले आणि त्याच भारत देशामध्ये जनावराची पूजा केली जाते. हे आम्हाला शिकवलं जातं महाराज. पण आमच्या सणाच्या बाबतीमध्ये कधी आम्ही विचारच करत नाहीत हे काय आहे कसं आहे का केलेलं आहे. पाठीमागचे लोक आंधळे होते का? मूर्ख होते का? अज्ञानी होते का? का आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही आम्ही अज्ञानी आहेत का? या सगळ्या गोष्टीचा फार उहापोह होणं गरजेचं आहे महाराज. आणि मी जाता जाता सांगतो हे प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं शिकण्याची गरज आहे आणि त्यांनी त्याचा वेध घेण्याची गरज आहे. नाहीतर तुम्हाला एक गोष्ट सांगतो काही वर्षामध्ये हा पूर्ण हिंदू धर्म संस्कृतीपासून नष्ट झालेला तुम्हाला दिसेल महाराज. मी हे तुम्हाला पुढची वॉर्निंग लाल डेंजर सिग्नल दाखवतो आणि एक एक पायरी सुरू झालेली आहे अशा पद्धतीनं. आणि त्याच्यासाठी परधर्मीयाचे लोक नसतात आपल्याच धर्मीयाचे लोक असतात हो. एका माणसानं कुऱ्हाडी अशा घासून 20-25 कुऱ्हाडी अशा खांद्यावरती तारीमध्ये अडकून चालल्यानंतर काही झाडं थरथर थरथर कापायला लागले की किती कुऱ्हाडी आल्यात आता आपला नायनाट होणार. त्यावेळेस एका मोठ्या झाडानं सांगितलं एवढं भ्यायचं काय कारण आहे रे तुम्हाला? म्हणले बघा ना 20-25 कुऱ्हाडी शेवटून आणल्यात घासून
त्यांनी सांगितलं अशा किती बी येऊ दी, हजाराने कुऱ्हाडी येऊ दी, आपलं काही वाटोळं होत नाही, पण जोपर्यंत आपल्या भावकीतला तिकडं मिळत नाही आणि आपल्या भावकीतला तिकडं मिळाला की त्याला कुऱ्हाडीचा दांडा म्हणतात बरं का, आणि मग गोतास काळ. आणि असे कुऱ्हाडीचे दांडे आपल्यात तयार झालेले आहेत महाराज. जाता जाता सांगून जातो, भोसले आडनावाच्या माणसाला जर पाडायचं असलं निवडणुकीत तर शास्त्र सांगतो त्याला भोसल्याचाच माणूस उभा करावा लागतो, म्हणजे त्याची जिरत असते. हो, तसं हिंदू धर्माची जिरवायची असेल तर हिंदू धर्मातच माणसं उभे केले पाहिजेत, हे शास्त्र आहे महाराज. आणि कुठपर्यंत लढाई करणार तुम्ही? मग दुसऱ्याबरोबर लढाई करता येते पण आपल्याबरोबर लढाई करता येत नाही महाराज. म्हणून कुणी तुम्हाला एक दुसरी नीती सांगतो, ती नीती कीर्तनकारानं सांगू नये, पण सांगतो, एखादा जर दारू पिऊन आपल्या अंगावरती जर आला आणि आपल्याला शिव्या द्यायला लागला तर आपण त्याला शिवी द्यायची नाही, मग काय करायचं, त्याच्या मित्राला पाजायची. हे मी शिकवण्यापुरतं सांगतोय, अजून प्रॅक्टिकल नाही पाहिलं, कारण मला अजून कोणी शिव्या दिल्या नाहीत. त्याच्या मित्राला पाजली म्हणजे मग त्यांच्या जिरत असते आणि एकमेकाची हे होत असते. हा कायदा भारतामध्ये चालू आहे. म्हणून तुम्हाला शास्त्र सांगतो की ही जगत जननी अंबिकेची सेवा म्हणजे नेमकं काय आहे आणि कशा करता करायची. म्हणून एक एक शास्त्र जर सांगत गेलं महाराज तर आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस गर्भ राहतो. त्यावेळेस हे नवरात्र म्हणजे काय आहे तर 1 दिवस म्हणजे 1 महिना, त्याचं प्रतीक मानलं जातं. आणि असे 9 महिने म्हणजे 9 दिवस आणि बरोबर पुढचे 9 दिवस म्हणजे 9 तास. म्हणून घटस्थापना केलेल्या मुहूर्तापासून बरोबर 9 रात्रीमध्ये आणि 9 तासानंच दसऱ्याचा मुहूर्त येतो महाराज. हे पंचांग पहा, मी जर खोटं बोलत असेल तर. बरोबर दसऱ्याचा मुहूर्त त्याच टाईमला सुरुवात होतो आणि 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. हे शरीर सुद्धा 3.5 हाताचं आहे आणि याच्यामध्ये मुहूर्त साधतो. ते सिमोल्लंघनाचं अभंगाचं चिंतन तुम्ही करा. औट हातामध्ये हा मुहूर्त साधला जातो असं साधू संतांनी आमच्या वर्णन केलेलं आहे. म्हणून एक चिंतनीय बाब तुम्हाला सांगतो, ही जशी व्यक्तिगत स्त्री जन्म घालते तशी आमची जननी जशी जन्म घालते तशी जगन्माता सुद्धा या ब्रह्मांडाला जन्म घालते. पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही. कानोबा तेरे रे ते. ते हे दर्शक सर्वनाम आहे बरं का. दर्शक सर्वनाम, कारण नामाऐवजी घेतलं जातं ते दर्शक सर्वनाम. म्हणून आमच्या माता भगिनी नवऱ्याचं नाव घेत नाहीत महाराज. का घेतात? नाही. मुलाला सांगत्यात ते कुठं गेले आणि पोराला माहिती हिचे ते कोण आहेत आणि त्यांची ती कोण आहे हे माहिती आहे पोरांना. म्हणून ते परब्रह्म परमात्म्याची ही मानलेली सतासताहून विलक्षण अनिर्वचनीयम तन्मिथ्या असलेली जी माया, त्या मायेनं परब्रह्म परमात्म्याचं नाव न घेता तेरे रे ते असा शब्द वापरला. कारण पत्नीनं पतिराजाचं, पतिराजानं पत्नीचं नाव घेऊन हाक मारू नये. आणि मी शास्त्र सांगतो तुम्हाला, जर बायकोनं नवऱ्याला हाक मारली, कोणी उखाणा घेऊन नाव घ्या म्हटलं तर घ्यायला हरकत नाही, पण उखाणा घेऊन पण तिनं जर नवऱ्याचं नाव घेऊन हाक मारली तर नवऱ्याचा 1 दिवस आयुष्य कमी होतं महाराज. आणि हे बिना पुराव्याचं आणि बिना शास्त्राचं मी बोलत नाही, कारण मी एकही शब्द कधी शास्त्र सोडून बोलत नाही. कधी बी कुणी विचारलं की कुठल्या शास्त्रामध्ये तर मी सांगू शकतो. म्हणून स्त्रीच्या पतिराजाचं 1 दिवसाचं आयुष्य कमी होतं. म्हणून पूर्वीच्या काळातल्या स्त्रिया नवऱ्याला ते म्हणायच्या.
पण आता फॅशन बदलली महाराज. हो, आता जर एखादी नवऱ्याला जर नावाने हाक मारीत नसल तर ती ऊसतोडीवाली अडाणी आहे असं समजायचं. हो, म्हणून एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि ज्यांच्या घरी उतरायला होतो त्यांच्या घरची ती घर मालकी नवऱ्याला हाक मारायची, बाबन्या. अरे रामा. बाबाला पाणी दे, बाबन्या. बाबाला गंध दे. आता ह्या बाबण्याचा गंधच लागाना मला. हे बाबन्या कोण असेल? कारण माझ्यापेक्षा दीडीनं गडी मोठा होता. माझ्यावर अंदाजा काढायचा तो केवढा असन ती. हा, आणि त्यामुळं त्याला विचारायची माझी टापच होय ना. हो, की हा बाबन्या कोण आहे? रात्रभर बळच ह्या अंगावर त्या अंगावर महाराज. हो, कूस बदलीत राहिलो, झोपच नाही आली. फक्त रात्रभर एकच अथा तो बाबन्या जिज्ञासा, ब्रह्म जिज्ञासा नाही. फक्त हा बाबन्या कोण असेल. आणि सकाळच्या प्रहरी तो बाबन्या दूध आणायला गेला आणि गेल्यानंतर मग मी धाडस केलं, कारण रात्रभर राहिल्यामुळं. हो, मग धाडस आलं. मग ते विचारलं, अक्का हा बाबन्या कोण आहे? मग तिनं सांगितलं, माझा मिस्टर आहे ना. माझे मिस्टर पण म्हणली नाही, माझा मिस्टर आहे ना. आणि मी म्हणलं, मग तुम्ही त्याला नावानेच हाक मारतात आणि आरोतुरच बोलतात. त्याचं कारण आहे म्हणली महाराज. मी म्हणलं, काय कारण आहे? नाही म्हणले आमचं कॉलेजमध्ये प्रेम झालं. म्हणलं, हो दिन, माझं काय बिघडलं त्याच्यामध्ये? मग हो, नाही, कॉलेजमध्ये प्रेम झालं आणि त्याच्यामुळं हो मी प्रेमाच्या पोटी लग्न केलं, पण तो 8 वर्षानं माझ्यापेक्षा लहान आहे. रामकृष्ण. म्हणून त्याला बाबन्या म्हणून हाक मारते मी म्हणले. मी म्हणलं, आता उंच टाचाची घेन एखादी हान ना, आणि 100 हाणून एकच मोज ना. एक कशामुळं? कारण सध्या फ्रीचा जमाना आहे ना. हो, 100 हाणायच्या आणि एकच मोजायच्या, 99 फ्री द्यायच्या. असं कर ना. हो, ही संस्कृती नाही महाराज आपल्या देशाची. हो, म्हणून संत कधी कधी तो हा विठ्ठल बरवा, हो, असं दर्शक सर्वनाम वापरलं जातं. म्हणून ही माया प्रकृती अविद्या. जशी तुम्हाला सांगतो, श्रीमद भागवत वाचा, पहिल्यांदा शतरूपा आणि मनू, स्वयंभू मनू एका ब्रह्मदेवाच्या डाव्या अंगापासून शतरूपा आणि उजव्या अंगापासून मनू झाला. आणि स्त्री पुरुषापासून त्यावेळेस संतती निर्माण होण्याचा प्रारंभ तिथून सुरू झाला. आणि त्याच्या अगोदर परब्रह्म परमात्म्याच्या डाव्या अंगावरती माया भासली आणि उजव्या अंगावरती त्याला प्रकृती आणि पुरुष. ज्ञानोबरांनी अमृतानुभवामध्ये त्याला देवोदेवी असं म्हटलेलं आहे. आणि ही देवोदेवी म्हणून तुम्हाला सांगतो, एकाच पुरुषाचं डावं आणि एका पुरुषाचं उजवं अंग म्हणजे देव आणि देवी आहेत. त्यांच्यामध्ये भिन्न पण नाही, भिन्न पण नाही, एकच. उजवे वाम भाग तुका म्हणे एकची आग. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत लिहित असताना सांगितलं महाराज, हो, शंभू तेथे अंबिका आहे का नाही? चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका असनेच की. हो, म्हणून ही एका अंगाची स्थिती आहे. म्हणून राधा आणि कृष्ण प्रियकर पियेशी नाहीत. हो, समाजाला हे सांगण्याची गरज आहे. राधेचं आणि कृष्णाचं लग्न नाही, कारण डावा अंग आणि उजवा अंग दोन्हीचं लग्न होत नाही. दोन्हीचा नमस्कार घालण्याकरता संयोग जर झाला तर त्याचा व्यभिचार नाही. म्हणून राधा आणि कृष्ण परब्रह्म परमात्म्याचं डावं अंग. म्हणून 16 कळानं राधा अवतीर्ण झाली आणि 16 कळानं भगवान कृष्ण परमात्मा अवतीर्ण झाले. म्हणून दोघंजण प्रियकर प्रियसी नाहीत, ना ते पती पत्नी नाहीत. मग या सृष्टीमध्ये भक्तीच्या रूपानं राधा प्राप्त झाली आणि भक्ती ज्याची करायची तो कृष्ण प्राप्त झाला. म्हणून कधी कधी तुम्हाला अर्धी राधा आणि अर्धा कृष्ण फोटो पाहायला मिळतो. आणि नासाग्रे वर मौक्तिकम ही जी देवाची प्रार्थना आहे ना महाराज,
नासाग्रेवर मौक्तिकम म्हणजे तुम्हाला सांगतो देवाच्या नाकावरती मोती आहे असं वर्णन हो त्या श्लोककारानं केलं भागवतामध्ये. पण नासागरी पुरुषाच्या नासागराच्या ठिकाणी मोती नसतो, पण भगवंताचं राधेसह वर्तमान केलेलं वर्णन म्हणून नासागरेवर मौक्तिकम हो असं वर्णन केलेलं आहे. म्हणून अर्धी राधा अर्धा कृष्ण, राधा नसेल तर कृष्ण आधा आहे आणि कृष्ण नसेल तर राधा बाधा आहे महाराज. म्हणून शंकर नसेल तर पार्वती नाही आणि पार्वती नसेल तर शंकर नाही. हो त्याच पद्धतीनं विठ्ठल नसेल तर रुक्मिणी नाही आणि रुक्मिणी नसेल तर विठ्ठल नाही. म्हणून कधीही मूर्ती उभी करत असताना जोडीनं उभी केली जाते. लक्ष्मी म्हणजे विष्णू आहे आणि विष्णू म्हणजे लक्ष्मी आहे. आता त्याचंच रूप हो पुरुषामध्ये आणि स्त्रीमध्ये प्राप्त झालेलं आहे. आता पुन्हा एकदा विज्ञान ऐका. स्त्री पुरुषामध्ये, कारण स्त्री ही पुरुषाची अर्धांगी आहे. जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडामध्ये आहे. म्हणून स्त्री ही देवीच्या मातृत्वाच्या रूपानं पुरुषाच्या अर्ध्या अंगामध्ये आहे आणि पुरुष अर्ध्या अंगानं आहे. आपण पूर्ण पुरुष नाहीत. पूर्ण पुरुष फक्त भगवंत परमात्मा आहे. उत्तम पुरुषस्त्वन्या परमात्मे द्युदारुतः यो लोकत्रयमा विश्व बिभरते वे ईश्वर. तो भगवान परमात्मा उत्तम पुरुष आहे. तुम्ही आम्ही तुम्हाला कळत असेल तर पुन्हा विज्ञान सांगतो, कारण सर्वांची माफी मागून बोलतो. स्त्रीचं शरीर बनत असताना एक्स नावाचं रंगसूत्र एकत्रित आलं की स्त्रीचं शरीर बनतं आणि XY नावाचं रंगसूत्र एकत्रित आलं की पुरुषाचं शरीर बनतं. स्त्रीच्या ठिकाणी पूर्ण आहे XX रूपानं, पण पुरुषाच्या ठिकाणी 50% Y म्हणजे पुरुषत्व आणि 50% X म्हणजे स्त्रीत्व. म्हणून आपल्या अंगावरती चिन्ह स्त्रीत्वाची आहेत. आपण पूर्ण पुरुष नव्हत, आपण अर्ध्या अंगानं स्त्री आहोत. म्हणून हेच प्रकृती आणि पुरुषाचं लक्षण, हेच देवोदेवीचं, हे शंभू अंबिकेचं आणि हेच राधाकृष्णाचं, हेच सावित्री ब्रह्मदेवाचं आणि हेच लक्ष्मी विष्णूचं वर्णन केलेलं आहे. म्हणून अर्ध्या अंगानं आपण स्त्री आहोत. म्हणून आपल्या ठिकाणी स्त्रीचं, पुरुषाच्या ठिकाणी स्त्रीचं आकर्षण का आहे तर मधल्या X रूपाचा परिणाम आकर्षण आहे. Y रूपाला, वायला म्हणजे पुरुषत्वाला स्त्रीचं आकर्षण का आहे तर मध्ये असलेल्या X रूपानं. म्हणून स्त्री जन्मभर मातृत्वाच्या रूपानं पुरुषाला महाराज सुख देते आणि पत्नीत्वाच्या रूपानं मरेपर्यंत सुख देते. त्याचं कारण आहे की स्त्रीपासून पुरुष आणि जन्माला घातलेला आहे आणि तिनं सांभाळलेला आहे. म्हणून आपल्या पाठीशी बायकोची आणि आपल्या पाठीशी आईची पुण्यही असेल तर आपण सत्शील राहू शकतो. हो, हे मातृत्व आणि हे अंबिका भगवती दुर्गा देवीचं हे मी तुम्हाला स्वरूप सांगितलं. सगळ्या जणाला हे झेपल असं मला वाटत नाही. लोक म्हणतील की महाराज येताना येरवाड्याहून आले का काय. पण झेपलं नाही. झेपलं तरी कळत्या मंडळीसाठी मी हे बोलून गेलो. आणि अशी दुर्गा देवी शक्ती प्रदान करते. आणि अशा अंबिका माता भगवतीचा जागर नवरात्राच्या माध्यमातून केला जातो. आणि हे नवरात्र भक्तीतून मोजत असताना आमच्या साधू संतांनी मोजले महाराज. हे नवरात्री म्हणजे नवविध प्रकारची भक्ती आहे. भक्ती नवविध भक्तीच्या नवरात्र, नवविध भक्तीच्या हरी नवरात्र. करोनी मागेन ज्ञानपुत्रा, मागेन ज्ञानपुत्रा. करुणी सद्भाव अंतरीच्या मित्रा, करुणी सद्भाव अंतरीच्या दोघवा मागे आईचा दोघवा मागे सासऱ्यासाठी पात्र आईचा दोघवा मागे आईचा दोघवा मागे आईचा दोघवा मागे.
उड तेलाला, दिला बाई आंबाच्या नावाला, भाग्यवंताच्या लेकानं घंटा स्वर्गाला वाजला, तून 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 तून. जोगवा मागणं म्हणजे काय? देवीला कृपा मागणं. मोक्ष मागणं म्हणजे जोगवा आहे. अशा पद्धतीचा जोगवा नवविध भक्तीच्या नवरात्रा, एक एक भक्ती या नवरात्रीमध्ये केली जाते. आणि हा भवानी म्हणजे काय? तर भवानी म्हणजे तुम्हाला जर बोलायचं ठरलं तर एका पुरुषाच्या अंगापासून 2 भिन्न अंग झाले, त्याच्यातली भवानी म्हणजे भवसागरातून वरती आणणारी असते, तिला भवानी म्हटलं जातं महाराज. म्हणून आम्ही देवोदेवीमध्ये बदल करीत नाहीत. वारकरी संप्रदाय हा देवामध्ये देवी पाहतो, वेगळी देवी पाहत नाही. दोघा जणांचं एकत्व पाहतो, कारण दोघा जणांचं एकत्व झाल्याशिवाय, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकत्व झाल्याशिवाय संतती निर्माण होत नाही. म्हणून देवो आणि देवीचं एकत्व झाल्याशिवाय ज्ञानपुत्र जन्माला येत नाही. हीच त्याच्यातली खरी खुबी असल्यामुळे आम्ही ती भक्ती करीत असताना दोघा जणांचं एकत्व प्रतिपादन केलं आणि आम्ही देवीमध्ये देव पाहिला, त्यांच्यामध्ये बदल नाही पाहिला. तू विठेवरी सकये बाई हो, करी कृपा तू सावळे सुंदरी हो, करी कृपा तू लावण्य मनोहरी हो, करी कृपा उजळ कुळदीपा बोध करी सोपा, यवनी लवलाही यवनी लवलाही यवनी लवलाही यवनी लवलाही. सच्चिदानंद अंबा बाई हो, करी कृपा सच्चिदानंद अंबा बाई हो, करी कृपा. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला कृष्णबाई आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची. कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी, कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी, कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी. बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. फार सुंदर तऱ्हेचं देवाचं आणि देवीचं एकत्व याला अद्वैताची भक्ती म्हणतात महाराज. वारकरी संप्रदायामध्ये द्वैताची भक्ती केली जात नाही आणि द्वैताची केलेली भक्ती ती मान्य नाही. म्हणून जाता जाता सांगतो, ज्यांचा ज्यांचा विवाह झालेला आहे त्यांनी एकट्यानं तीर्थयात्रा केल्या तर त्या तीर्थयात्रा त्यालाही रूप देत नाहीत आणि तिलाही रूप देत नाहीत. म्हणून दोघा जणांना ज्यावेळेस तीर्थयात्रा करतील त्यावेळेस प्राप्ती होते. मग प्रत्येक कर्म असलं तरी ते कर्म तिच्या माध्यमातून दोघा जणांनी एकत्वानं करावं. म्हणून जी जी पूजा तो करीत असेल तिनं काही जरी नाही केलं तरी नुसती तारीवर तार टाकली तरी भागतं महाराज. कळतंय ना? हो, काहीच नाही करायचं, तिनं नुसतं पाटावर असं करून बसायचं, मधून फक्त असं करायचं, हो, नुसतं असं करायचं आणि फक्त असं करून बसायचं. सगळी ह्यांनी पूजा करायची. हो.
कारण नाकाची आरती ओवाळल्याशिवाय कळतच नाही ना महाराज. असं आहे ते. असं करून बसायचं फक्त पाटावर. तिनं काहीच करायचं नाही. हो, बिलकुल काय करायचं नाही. हो, सगळी पूजा आरतीपर्यंत ह्यानेच करायची आणि फक्त तिनं तारीवर तार टाकायची अशी की अर्धा करंट इकडं. आणि तारीवर तार टाकणाराला काय बिल येतं काय म्हणता महाराज? बिल बिलकुल नाही महाराज येत, काहीच नाही. काही काळजी करण्यात भ्यायचं कारण नाही. आणि आता ते कोणी पकडापकडी बी करीत नाही. आणि पकडलं तर वायर नेल्याशिवाय काही बाकी दुसरं काहीच करीत नाहीत ते. म्हणून घाबरायचं काही कारण नाही. अशा देशभक्ताची आपल्याला गरज आहे महाराज. हो, आणि जे असे चोरून लाईट घेणारे असतील त्या उघड माथ्यानं फिरणाऱ्या माणसाचा उद्या सत्कार करा. दसऱ्याच्या दिवशी सत्कार ठेवा. हो, गरज आहे आपल्याला त्या अशा देशभक्ताची. चला, म्हणजे अर्ध कर्म याच्यासाठी बी खूप महाराज चिंतन आहे. गोड बाकीचं सांगत बसत नाही. मला अभंगाचा जेवढा झेपेल तेवढा अर्थ सांगायचा आहे. आता मी थोडंसं अभंगाकडे वळतो. त्या अंबिका माता भगवतीच्या माध्यमातून थोडंसं चिंतन सांगत होतो. मी पहिल्यांदा सांगितलं सासूरवासनी जशा सासूरवासातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करतात तसा साधक साधना करून ह्या मुक्ती मिळवण्याकरता प्रयत्न करतात. त्या दोन्हीचं साम्य नाथ महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून पूर्वीच्या काळात सासूरवास होता. माझं बोलणं पुन्हा एकदा ऐका. पूर्वीच्या काळात सासूरवास होता. आता सासूरवास नाही, उलटा सुनवास आहे. तुम्ही म्हणताल महाराज कशावरून म्हणतात? नाही, म्हाताऱ्या लवकर कीर्तनाला येऊन टेकात्यात म्हणून म्हणतो बाबा. तेवढंच 2 तास आपलं सुनापासून बाजूला. विंचू सर्प नारायण वंदावे दुरून शिवू नये. कारण पूर्वीच्या काळात सासूरवासाच्या काळामध्ये सून सासूचं गारानं सांगायची, पण कुठं सांगायची? हागणदारीला सांगायची. आणि आता सासू गारानं सांगती तर कुठं सांगती? कीर्तनात बसल्यावर. दोन्हीत फरक आहे असा. म्हणून आता उलटा धंदा झाला महाराज. वयाच्या 5व्या वर्षी लग्न व्हायचं म्हणून त्याच्याकरता सासू वयानं मोठी असायची, सून वयानं लहान असायची. त्याच्यामुळं सासूचा दाब सुनावर पडायचा. पण आता तसं नाही आहे. आता 5 वर्षाच्या मुलीचे लग्नच होत नाहीत महाराज. हो, आता लग्न कुणाचे होतात. म्हणून आता लग्नपत्रिका छापित असताना अमक्या अमक्याची द्वितीय कन्या तृतीय कन्या असं लिहायचंच नाही. मग दगडोबा धोंडोबा फत्तर फोडे यांची जरगट कन्या, धोत्रेराव सदरेराव कोपरीकर यांचे धोड चिरंजीव यांचा शुभविवाह. हो, कवळे किराळ न वर देव महाराज. हो, कवळे किराळ. हो, आणि आता नवरदेव तर नवरीची वाट पाहून पाहून त्यांचे डोळे थकले महाराज. माझ्याकडं 50 बायोडाटा येतं. 50. 51वा कोणाला टाका वाटता असला तर टाका. आणि फार कवळ्या किराळ श्रीमंत लेकराचे आहेत महाराज. श्रीमंत किती कवळे किराळ? 48 47 सगळे 45च्या पुढचेच. एकापेक्षा एक रेषनं पुढंच आहेत महाराज असे. हो, आता 50 जमा झाले तर लोक सांगतात कुठं मुलगी मिळाली तर. बघा आता आमच्याकडे काय प्रोडक्शन आहे का? इकडून काडी कचरा टाकायचा आणि तिकडून कन्या उपलब्ध व्हायची. फक्त आता काय करावं, त्यांचा भिड असतो. नाही म्हणता येत नाही म्हणून ठेवायचं. हो, आणि कुठंच जमवायचं नाही. आणि ते जर जमवीत गेलं तर कीर्तनं बंद करावं लागते आणि तेवढाच धंदा करावा लागेल. मग घाट्यात धंदा येईल ना. म्हणून पुढं सांगतो महाराज मी तुम्हाला, वयाच्या 5व्या वर्षी मुलीचं लग्न व्हायचं. आणि मग त्या मुलीला तकलीफ देण्यासाठी सासू म्हणजे पैजेचा विडा घेऊन उठायची महाराज. जसं आदिलशहाच्या दरबारामध्ये अफजल खान पैजेचा विडा घेऊन उठला, तशी ही पैजेचा विडा घेऊन सुनेला तकलीफ देण्यासाठी उठायची. कारण तिचा जन्मच तेवढ्यासाठी असायचा. आणि मग तिनं तकलीफ द्यायची सुरुवात पहाटेपासून करायची. पहाटच्या टाइमला जात्यावरती दळण दळायला सुनाला उठवायचं. कारण रात्रभर आणि दिवसभर झोपलेली ही सासू
हो. आणि तिनं पहाटच्या टाईमला सुनीला उठवायचं. सासूचं उठवणं आणि आईचं उठवणं वेगळं वेगळं असतं महाराज. आईचं उठवणं कसं असतं, मुलगी माहेर घरी आली आणि 8 वाजेपर्यंत झोपली, त्यावेळेस भाऊ येतो म्हणतो, ताई अगं उठ ना, तू आम्हाला करदोडा बांधायला ओवाळायला आलीस का झोपायला आलीस, उठ. हो, असं म्हणल्यानंतर आई म्हणते, बाळ्या तुला काही कळतं का थोडंफार, हां दिवस पडलाय ना ओवाळायला, सकाळच्या पारी माझ्या लेकीनं उठावून तुला ओवाळावं एवढ्यासाठी आली का, निमित्त ओवाळण्याचं आहे, करदोडा बांधण्याचा आहे, राखी बांधण्याचा आहे. पण 50 माणसाचं काम करून थकली आहे माझी लेक. आणि माहेर शब्दाची व्याख्या आहे सासरच्या सुखदुःखानं भरलेलं अंतःकरण रिकाम करण्याचं ठिकाण म्हणजे माहेर आहे महाराज. ही माहेराची व्याख्या आहे. आणि मग ती 8 वाजेपर्यंत नाही 10 वाजेपर्यंत मुलगी झोपते. त्यावेळेस मग आई तिला उठवायला जाते. 10 वाजता बुचडा सुटलेला असतो, केस मोकळे झालेले असतात. आणि मग आई जाते, असा केसातून हात फिरवते आणि किती वयानं मोठी मुलगी असली तरी तिच्या गालाचा एक मुका घेते आणि मुंडकं हो आपल्या छातीवरती घेते आणि तोंडाचा आलापाला घेऊन बोट आखाला मोडते आणि म्हणते, उठना माय. आता ही हिची माय असते का ती तिची माय असते? उठा. आवाजावं बोलते, उठा. देव बाप्पा माथ्यावर आला, उठा. कव्हार झोपायचं आणि असा दंड थोपटायचा आणि म्हणायचं, बाई माझं खानदानी हाड आहे म्हणून सहन केलं, दुसरीनं सहन केलं नसतं माय. म्हणून दाढीवटी धरली की दोघी जणीच्या डोळ्यातून टप 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 अश्रू गळायचे महाराज. धुनं पिळल्यानंतर जसे धुण्यातून थेंब गळतात तसे दोघीचे अंतकरण पिळायचं आणि त्याच्यातून नुसत्या हो डोळ्यातून धारा व्हायच्या. मोठ्यानं आरडावरडा नाही हो, पण नुसत्या धारा व्हायच्या. आणि मग त्या आईनं उठवायचं आणि स्वयंपाक तयार झालेला आहे, जेवण करा. हे आईचं उठवणं. आणि सासूचं उठवणं म्हणजे किती कवळं किराळा असतं महाराज. कचा कचा पाय रगडायचे, फाडकन तोंडामध्ये मारायची आणि ओट बापाची मत्ता खाल्लीये आणि झोपली, तुझा बाप दळण दळीन का, ओट. आणि केसाची बट धरायची महाराज आणि मेलेलं जनवार वडल्यासारखं वडायचं आणि जात्याकडं घेऊन जायचं सासूनं. आणि त्या 5 वर्षाच्या लेकरानं हाताकडं पाहायचं. आदल्या दिवशी दळण दळलेलं 5 पायल्याचं बोटाला फोडं आलेले असायचे आणि त्या हाताकडं पाहून रडायचं. पण कोण कैवार घेणारं होतं? तुझ्यावरचे 2 वैरनं मी दळते म्हणणारं कोण होतं महाराज? कोणी नाही. आणि मोठ्यानं रडायचं नाही. जर शेजारणीला ऐकू गेलं तर सुनेला तकलीफ देते म्हणून सासूचा टिचा होईल म्हणून त्याच्याकरता तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करायचा त्या लेकरानं. 5 वर्षाचं वय म्हणजे आईचा गळा धरायचं वय, रात्रभर गळ्याला पडून झोपायचं वय, शशाईव असलेलं पदर धरून गावभर फिरायचं वय, बाहुला बाहुलीचा खेळ खेळायचं वय. त्यावेळेस राक्षसाप्रमाणे उभी राहायची ती सासू. आणि मग त्या लेकरानं जात्याच्या तोंडावरती तोंड ठेवायचं आणि ढसाढसा रडायचं. आणि रडायला लागल्याच्या नंतर सासूनी म्हणायचं, तुझा बाप मेला का, कशा करता रडतेस? असं म्हणल्याबरोबर ती मुंडकं हलवायची आणि म्हणायची, अगं मला काय पुरायचं ती पूर्ण, माझ्या बापाकडं कशाला चालली? परंतु म्हणायचं धाडस नव्हतं महाराज, धाडस नव्हतं. नुसते हुंदके द्यायचे आणि रडायचं. जीवावर आलं तुझ्या, दळण दळायचं म्हणून रडायला लागली. आणि वरून ठोका टाकायचा. आणि मग तिनं रडता रडता खुंटा ढिला असल तर त्याच्यावर एक दगडाचा ठोका टाकायचा आणि म्हणायचं, मसनाचं मड मसनाला जाणार, चुलीचं लाकूड चुलीला जळणार, माझ्याशिवाय कोण दळणार आहे बाई? म्हणून दळायला सुरुवात करायची. आणि दळायला सुरुवात केल्याच्या नंतर सासू झोपल्याच्या नंतर
दिवसाचे 8 प्रहर आहेत. सकाळी 6 ते 9चा 1 प्रहर, 9 ते 12चा दुसरा प्रहर, 12 ते 3चा तिसरा प्रहर, 3 ते संध्याकाळच्या 6चा चौथा प्रहर आणि संध्याकाळी 6 ते 9चा 5वा प्रहर. हे कॉमन सासरच्या माणसाला द्यायचे आणि रात्री 9 ते 12चा प्रहर नवऱ्याला द्यायचा आणि रात्री 12 ते 3 पर्यंतचा 4 पर्यंतचा प्रहर स्वतःच्या झोपेसाठी खर्च करायचा. आणि सासूनं उठवल्यानंतर पहाटे 4 वाजता सासू झोपल्याच्या नंतर त्या सासूरवासनीनं बापाला आरतारोळी मारायची. बाबा, कशा करता तुम्ही या कजाक घरी दिलं? तुम्हाला जास्त झाले होते तर विहीर बाराव करायची बाई, पण कशा करता दिलं? मी माझ्या जीवाची व्यथा कुणाला सांगू आणि कोण माझं ऐकून घेणार आहे? म्हणून तिने दळता दळता बापाला गीत गायचं. जसा सासूरवासाच्या तडाक्यात सापडलेल्या साधकानं या 8 प्रहारा माझारी मोटके निमिषभरी देत जाई. पहाटच्या समयाला काकड्याच्या भजनातून बापाला आर्त आरोळी मारायची. कागा सासुरवाशी मज, कागा सासुरवाशी मज, गेले भगवंता. कागा सासुरवाशी मज, कागा सासुरवाशी मज, कागा सासुरवाशी मज, गेले भगवंता. कागा सासुरवाशी मज, आपुलिये सत्ता स्वाधीनता दे नाही, आपुलिये सत्ता स्वाधीनता दे नाही. कागा सासुरवाशी मज, कागा सासुरवाशी मज, गेले भगवंता. कागा सासुरवाशी मज, आपुलिया सत्ता भगवंता. आपोलिये सत्ता स्वाधीनता दे नाही, आपोलिये सत्ता स्वाधीनता दे. गेले भगवंता, आपोलिया सत्ता स्वाधीनता दे नाही, आपोलिया सत्ता स्वाधीनता दे नाही. सासूरवासा भीतो जीव ओढे तुझ पासी, आता दोही विशी लज्जा राखे आमुची. काकड्याचं भजन म्हणजे महाराज सासूरवासनीनं बापाला गायलेलं गीत आहे संपूर्ण. मग त्या मुलीनं बापाला म्हणायचं, बाबा माझ्या सासूला 2 गोष्टी बोला ना, सासूरवासातून उतार होईन. तुम्हाला तालुका मुजरा घालतो, तुम्ही का बोलत नाहीत माझ्या सासूला? बाप ऐकून घेतो, पाठीवून हात फिरवतो, मुलीला सांगतो, बाई अगं तालुका मुजरा घालतोय 100% खरं आहे. तुझ्या सासूला मी बोलतो, तुझी सासू म्हणजे जागीरदार नाही, पण मी बोलून जाईन, नांदाव तर तुलाच लागेल ना. माझं हृदय त्यांच्या स्वाधीन केलेलं आहे आणि माझे केस त्यांच्या परवरी टाकलेले आहेत. अगं मला सांगत होते लोक त्या घरी मुलगी देऊ नका, पण श्रीमंतीची मला हाव आली आणि माझी लेक राज्यावर बसन असं वाटलं. पण रात्रीच्या टाईमला मृगजळ दिसायला लागलं ग मला. काय सांगू तुला, अन्न खातं मला आणि मी खातो अन्नाला. गटा 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 गिळतो बाई तुझ्यासाठी मी. सासूरवास तुला होतो आणि चटके मला बसतात. पश्चाताप होतो, काय करू मी. पराधीन जीवन झालं माझं. भगवान परमात्म्याला सुद्धा असे ज्यावेळेस भक्त गारानं सांगतात, कामे नेले चित्त नेदू अवलोको मुख, बहुवाटे दुःख फुटो पाहे हृदय, काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवा. अरे घुंगुंग करू नको रे, स्पष्ट शब्द दे रे तू. या पद्धतीनं
ज्या वेळेस गारानं केलं जातं त्यावेळेस देव सांगतो वेग सहन कर, वेग सहन कर. एके दिवशी बाप सांगतो बाई माझ्यासाठी आणि माझ्या नावासाठी सहन कर. एके दिवशी ज्या घरची तू सुनेस, एखादं लेकरू बाळ झालं तर तुझ्या सासूरवासात उतार होईल, आणि ज्या घरची सून आहे त्याच घरची तू सासू होशील. काळजी करू नको. भगवान परमात्मा सांगतो समाजाचं दुःख सहन कर, विकाराचं दुःख सहन कर, सगळ्या वेदना सहन कर. एके दिवशी ज्ञानपुत्र झाल्याच्या नंतर बदल होईल, आणि ज्ञानपुत्र झाला की ममता म्हातारी मरून जाईल, आणि याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. तुला जीवनमुक्ती प्राप्त होईल, काळजी करू नकोस. म्हणून भगवान परमात्मा आधार देतो. म्हणून त्या भगवंताशिवाय आम्हाला कोणी सोडवणारं नाहीये. म्हणून मग भाऊ बलशाली असले तरी बहिणीला सोडू शकत नाहीत, भावजया शक्तिशाली असल्या तरी सोडू शकत नाहीत, बहिणी मोठमोठ्याल्या घरी असल्या तरी सासूरवासातून सोडू शकत नाहीत. फक्त जीवाला एवढंच खात्यात बाई माझ्या बहिणीचं खूप समसम आहे, खूप समसम आहे एवढंच म्हणते. आई म्हणते, मुलगी निघाली की टचकन डोळ्यातून पाणी काढते, बाई माझ्या लेकीचं फार वाईट झालं, याच्याशिवाय काहीच करू शकत नाहीत, नातेवाईक सोडू शकत नाहीत, सोडविना कोणी कोणी सोडवित नाही महाराज. तिला सहन करावं लागतं. आणि पुढं सांगतो, चिंतन सांगतो पुढं आहे का, आणि मग कोणी सोडवित नाही असं पाहिल्यानंतर मगाशी सांगितलं तसं एखादी सासरवासीन भेटते, आणि सासरवासीन भेटल्यानंतर ती सांगते, अगं तुला सासूरवासातून मुक्त व्हावं वाटत असेल तर सगळ्या अनाथाची कैवारी असलेली आपली अंबिका माता भगवती दुर्गा माता आहे, आणि त्या दुर्गा मातेच्या मंदिरात जा आणि बाजरीच्या जाड भाकरीचा एक रोटगा तिच्या पुढं वहा, आणि त्याच्यावरती भाजलेल्या वांग्याचं भरीत टाक, आणि तुझी काय इच्छा असेल ते त्या अंबिकेला माग. ती अंबिका तुझं पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, कारण अनाथाची कैवारी आहे, आणि अनाथाची दीन दुबळ्याची ती धावून जाणारी जगज्जननी आहे. तिला तू भरीत रोडगा वाहा आणि त्याच्या माध्यमातून तुझं मागणं माग. असं ज्यावेळेस त्या दुसऱ्या सासरवासनीनं सांगितलं त्यावेळेस तिनं पारतंत्र्यात असल्यामुळं तिला देवीच्या मंदिरातही जाता येत नव्हतं, म्हणून पेरणीच्या भाकरी घेऊन जायची. ह्या टाईमला पेरण्या असतात रब्बीच्या, आणि डोक्यावरती पाटी घेऊन एका बाजूनं भाजलेला रोटगा देवीच्या मंदिरात न्यायचा, आणि तिनं प्रार्थना करायची डोळे झाकून. त्या ग्रामीण स्त्रीनं सासूरवासनीनं केलेली प्रार्थना आमच्या पैठणच्या नाथ महाराजानं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये वर्णन केले. मला सत्वर पावगे मला, 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 सत्वर पावगे मला. भवानी रोडगा वाहिना तुला,
भवानी आई रोडगा वाहिन तुला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला आई रोडगा वाहिन तुला आई रोडगा वाहिन तुला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला पावगे मला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला सत्वर पावगे भवानी आई रोडगा वाहिन तुला वाहिन तुला भवानी रोडगा हो सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तोला. आता जरा विशेष रूपानं चिंतन सांगतो महाराज. बाजरीचा ते एका बाजूनं भाजलेला रानाच्या काटासारखा टप्पू रोडगा आणि त्याच्यावर बिनमिठाचं वांग्याचं भरीत असं देवीला वाहिल्यानंतर देवी तेवढ्या रोडग्यावर नुसत्या वांग्याच्या भरतावर हिची सासू सासरे मारायला काय ती सुपारी बहादर आहे का काय? असे जर भरीत रोडगे वाहिले आणि एक एक माणसं मारले तर पाकिस्तानवर बाँड्रीवर मिलिटरी ठेवायची काय गरज आहे महाराज? एका एकाने 10-10 रोडगे व्हायचे आणि तिकडचे कोटगे मारायचे. असंच होईल का नाही? हो, एवढं युक्रेनचं युद्ध आणि एवढं इस्रायलचं युद्ध लढायची काय गरज आहे महाराज? अरे असं कुठं असतं का? आणि देवी जर अशा एवढ्या काय कारण आहे याचं अध्यात्म आम्ही कधी शोधलं नाही. तर जाता जाता सांगतो महाराज तुम्हाला रोडगा कशाला म्हणतात. तर आमच्या नाथ महाराजांनी एके ठिकाणी रोडग्याचं वर्णन केलं महाराज. काय रोडगा आहे? आत्मनिवेदन भरित रोडगा निवतील हरोहरी धन्य खंडेराय त्या एका जनार्दनी धन्य खंडेराय त्यावरी कुंचावारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. काय वर्णन आहे? आत्मनिवेदन नावाची भक्ती म्हणजे रोडगा आहे. हा जीव भगवंताच्या पायावरती अर्पण करायचा, देह समर्पित करायचा. नवविध भक्तीतली आत्मनिवेदन नावाची भक्ती. त्याचे आचार्य कोण? कुणी आत्मनिवेदन भक्ती केली महाराज? तर आमच्या साधू संतांनी उत्तर दिलं, आत्मनिवेदन भक्ती करोनिया बळी आणि केला वनमाळी द्वारपाळ. बळीराजानं भक्ती केली महाराज, आत्मनिवेदन. सगळा जीव त्या भगवान परमात्म्याच्या पायावरती अर्पण केला. देह समर्पिचे देवा भार काही जन घ्यावा होईल आठवा म्हणे आनंद. देह समर्पिचे देवा भार काही जन घ्यावा होईल भगवा तुका म्हणे आनंद. देह समर्पिचे देवा भार काही जन घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद. देह समर्पिचे देवा भार काही जन घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद. हो, देह समर्पिजे देवा. हो, आणि भार काहीच न घ्यावा. पुढं
होईल आघवा तुका म्हणे अवघा आनंद आनंद. हो तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. हो पायाच्या तळावरती जीव दिला महाराज. समर्पण मरण स्वीकारलं, देहाची पर्वा केली नाही, त्याला आत्मनिवेदन भक्ती म्हणतात. आणि त्याच्यावरचं आळणी भरीत म्हणजे इंद्रिय जाळावे लागतात. इंद्रियाला अग्नीत टाकावं लागतं म्हणजे विषयामध्ये जाळावे लागतात, पेटवावे लागतात. आणि त्याचं भरीत बिन मिठाचं आळणी भरीत करावं लागतं. गवळण आणि आळणी. आळणी म्हणजे मीठ चवहीन आणि गो म्हणजे इंद्रिय. गवळणी शब्दाची व्याख्या सांगत असताना गो आळणी इंद्रिय विषय विरहित करायचे त्याला म्हणतात गवळणी. गोपी गो म्हणजे इंद्रिय आणि पा पिबंती म्हणजे पिणे. इंद्रियद्वारा भक्तीचा रस पितात त्याला गोपी म्हणतात महाराज. आणि अशी गवळण असं वांग भाजायचं, ज्ञान अग्नीमध्ये टाकायचं आणि त्याच्यामध्ये इंद्रिय भाजून टाकून देह समर्पित करायचा आणि त्याच्यावरती 10 इंद्रियाचं भरीत टाकायचं. आणि भगवान परमात्मा आहे. भवानी माता जगत जननी म्हणजे कृष्ण परमात्मा आणि पांडुरंग त्याच्या पायावरती एवढं व्हायचं आणि मग त्याच्या मोबदल्यात मागायचं की माझा सासरा मरू दे. एवढं मागायचंय महाराज, एवढं. आणि अशी आत्मनिवेदन भक्ती शेकड्यानी लोकांनी केली. आत्मनिवेदन भक्ती ही खरी भक्ताची परीक्षा आहे. कानो पात्र खोदो पिंजारी तो दादो. कानो पात्र खोदो पिंजारी तो दादो. भजनी अभेदो हरीचे पाये. हरीचे पायी भजनी अभेदो हरीचे पाये. कानो पात्रा खोदू आणि पिंजारी तो दादू आणि भजनी अभेदू हरीचे पायी. हो कानोपात्रेचा दृष्टांत महाराजांनी प्रमाणासह दिला. महाराज कानोपात्रा देवाच्या दरबारामध्ये गेली आणि तिला बिदरच्या बादशहाचे शिपाई न्यायला आले महाराज. आणि आल्यानंतर सांगितलं फक्त मला एकदा माझ्या पांडुरंगाचं दर्शन घेऊ द्या. आणि गेली मध्ये. शिपाई मागं चालल्यानंतर सांगितलं तुम्ही कुणीच येऊ नका, मी परत येते. 4 दरवाज्यावरती महाराज पहारेकरी राहिले. आणि पांडुरंगाच्या दरबारात गेल्याच्या नंतर देवाच्या पायावरच्या जवळ उभी राहिली आणि सांगितलं प्रभू सिंहाची शिकार कोलं घेऊन चाललं, सांभाळ मला आता. हो माझी लाज राख आणि स्वस्वरूपामध्ये विलीन करून घे. भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये ती विलीन झाली. याला आत्मनिवेदन भक्ती म्हणतात महाराज. शेकड्यानी भक्ती सांगेल मी तुम्हाला, शेकड्यानं, 1 नाही 2 नाही. आणि महिना महिना कीर्तन चाललं तरी नुसती आत्मनिवेदन भक्ती संपणार नाही. एवढा मोठा विषय आहे महाराज. एकच जाता जाता सांगून जातो, खूप मोठा विषय आहे. हो टायमाच्या पुढं जाऊ देत नाही, वेळेच्या आत चिंतन समाप्त करतो. हो कारण मला बाबांनी सांगितलंय मुळातच वेळ झालेला आहे. हो आणि तुम्ही जास्त वेळ करू नका आणि 4च्या पुढं अजिबात जाऊ नका असं त्यांनी मला खोदू सांगितलं. ह्यांनी खोदू जसा सांगितला तसा. हो त्यांनी मला खोदून शोधू सांगितलं. हो की असं बिलकुल 4च्या पुढं जाऊ नका. हो समोरचे म्हणले असते ह्या कंबर बांध्याला बहुतेक कीर्तन मिळालं नसावं, बरंच हापापलेलं गिऱ्हाईक दिसतंय असं. कारण तुमची तशी दया येते महाराज. काही माणसं हो मला मानानं खुनवीत येतं बिचारे. हो
जे झोपणारे माणसं आहेत त्यांनी रठवून हाणलेलं आहे, काही काहींनी उपवास सोडलेला आहे, काही काही नाही उपवास सोडलेला आहे. काही काहीच्या पापण्या उचलीत त्यांच्या ताकदीनं, पण उचलतच नाहीत पापण्या. खांदा लावलो असा उचलीत येतं काही काही. हो, असे चालले तर खुना त्यांच्या महाराज. अशा काही काही मानानं खुनवीत येत महाराज बसा, असं चाललंय त्यांचं. हो, मी बी त्यांच्या खुणाला नाही म्हणत नाही महाराज. कारण पूर्वीच्या काळात जशा श्रोत्याच्या आणि वक्त्याच्या खुणा असतात, तशा पूर्वीच्या काळात नवरा बायकोच्या बी खुणा असायच्या महाराज. हो, कारण ती एकमेकाला 4-4 लेकरं होईपर्यंत बोलत नसत महाराज. कारण बारदाण्याचं घर असायचं आणि लहान घर असायचं आणि 5-6 जण भावाचा बारदाना, चान्सच नाही ना नवऱ्याला बायकून बायकोला नवरा बोलायचं. आणि बरं लहान लेकरा देखता बोलावं तर पांचटपणा होतो, मोठ्या माणसा देखता बोलावं तर उपमर्द होतो, बोलायचंच नाही. मग त्यांनी तिला खुनवायचं, ही भवई वरी करायची, असं खुनवायचं. हो, त्यांनी असं खुनविलं की तिने तिकडून खुनवायचं, ही उजवी नागपुडी वरी करायची आणि ही भवई खाली करायची. बसा असं करायचं. हो, त्याला राग आला की त्याने नुसता असा हात हलवायचा. हो, आणि होट हलवायचे, थोबडच फोडीन म्हणायचं. आणि तिला राग आला की तिने नुसती नाकाची आरती वाळायची, असं करायचं. म्हणजे कळायचं हिला राग आलाय म्हणून. अशा खुणा होत्या बघा. आता हे जुने जुने लोक सगळे हसले बघा. त्यांना वाटलं महाराजांनी आपला खेळ तर वळकीला राव. नवीन काही लोक हसले नाहीत, कारण नवीन लोकांमध्ये खुणाच राहिल्या नाहीत. लग्नाच्या अगोदरच आय लव्ह यू चाललंय. ते कशाच्या खुणान कशाचं काय महाराज, बिलकुल काय नाही. आंतर पाठ धरूस तर दम खात नाहीत महाराज ते. हो, उगाच भटजी मोठ्या मोठ्याने आरडतेत घसा कोरडा होऊस तर. दृष्टा दृष्ट वधूवरा न करता दोघे करावी उभी. हो, आता त्यांची दृष्टादृष्ट व्हायची राहिलेली असती होय. अहो, ते तिकडून मंडपातूनच हाताला हात धरून आलेले असतात महाराज. हो, मी एका नवरीला विचारलं, ताई तू कशामुळे हाताला हात धरून आली? तिने सांगितलं, महाराज रामदास स्वामी पळाले तेव्हापासून विश्वासच राहिला नाही म्हणले यांचा. हो, हे असंच बकरू धरून आणावं लागतं आणि फेरफार करून हाकालून द्यावं लागतं म्हणले असं. हो, म्हणून आता दम धरीत नाहीत महाराज. आंतरपाठ धरूस तर दम धरीत नाहीत. हो, आंतरपाठ जर कुणी उचलून धरला वरी तर त्या नवरदेवाला दम निघत नाही. ते टाचावर करून पाहिन श्रीमुख आवडीने, त्याचा रंगन खेळ वेगळाच असतो महाराज असा. हो, आता तशा काही काही श्रोत्याच्या खुणा चालल्यात महाराज माझ्याकडं. हो, मी तकलीफ देणार नाही तुम्हाला कोणाला. हो, मला खुणा तुमच्या पोहोचल्यात महाराज असे. हो, ज्ञानदेव म्हणे व्यासाची द्वारकेचा राणा पांडवा घरी, बाप रखमा दिवीवरू सगुण निर्गुण रूप विटेवरी दाविली. असं आहे. चला, खूप मोठा विषय. आत्मनिवेदन भक्ती कशाला म्हणतात, एकच दृष्टांत सांगतो आणि आपलं ह्या रोडग्यावरच कीर्तन समाप्त करतो. जास्त लांबीत नाही. आता सासरा काय सासू काय हे सगळं जे प्रकरण आहे ते आज काही सुटत नाही. कारण एका ह्याच्यात तारकीमध्ये वकिलाने केस सोडायचीच नसते. वकिलाचा गुणधर्म असा आहे की पुढच्या तारखेला पेशंट आपलं पक्षकार आला पाहिजे. हो, एका पक्षकाराला हो बापाने जन्मभर त्याच्या वकालतीमध्ये केस सोडवली, पण ती केस सुटूच दिली नाही. मुलगा जे गेला नवीन वकील झालेला, तर त्यांनी त्याच दिवशी फाडशाच पाडला केसचा. आणि घरी आल्यावर बापाला सांगितलं, म्हणले दादा मी सगळे केस आज तुमची इतक्या दिवस झाली लांबिलेली मी सोडून घेतली म्हणले. मूर्खैस म्हणले, गाडवा पोटाला काय खाचीन पुन्हा मग. हा, अरे त्या एकट्या केसवर तर तुझं LLB केलंय म्या. हा, याला जाऊन बिलबिल झालास ते त्याच्यामुळे झालास ना तू. हो, डॉक्टरनं हो एका इंजेक्शनानं बरं करायचंच नसतं, ही डॉक्टरची नीती आहे महाराज. हो, त्याला म्हणायची एवढ्या गोळ्या देऊन पाहतो, त्याच्यात काही बदल झाला तर ठीक आहे, नाही तर पुढच्या आठवडी भेटा, त्याच्यात पाहिलं तर मग आपण एक्सरे काढू. हो, आणि पुन्हा एकदा ब्लडची टेस्ट करू, आणि त्याच्यात काही निघालं तर ठीक आहे, नाही तर मग ऑपरेशनचा विचार करू. म्हणजे महिन्याची एकदाच रुमाल टाकून शीट पकडायचं महाराज.
ही डॉक्टरची नीती म्हणजे मी डॉक्टरचा बाप आहे म्हणून सांगतो बरं का हे. कारण MD डॉक्टर आहे मुलगा आणि MD डॉक्टर आहे सून, म्हणून आमच्या घरामध्ये काय चालतं ते सांगितलं. म्हणजे तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही लबाड डॉक्टर निर्माण केले का? नाही महाराज, नाही. हो, लबाड डॉक्टर नाही, वारकरी डॉक्टर निर्माण केला मी, वारकरी डॉक्टर निर्माण केला. आणि खोटं सांगत नाही, 300 रुपयामध्ये हजारो कोरोनाचे पेशंट आमच्या डॉक्टरनं दुरुस्त केले महाराज. हजारो पेशंट वारकरी जन्माला घातलेला आहे. आणि वारकरी जन्माला घालून ते बाबा लघु सिद्धांत कौमुदी मुलाची सुटलेली आहे. विचारसागर वृत्ती प्रभाकर त्याच पद्धतीनं ज्ञानेश्वरी आणि पुन्हा अजून सांख्यकारिका आणि न्याय कुसुमांजली ग्रंथ सुटलेले आहेत महाराज त्याचे. आणि आम्ही संवादानं एकमेकाच्या संवादानं सून मी आणि मुलगा तिघजण मिळून अभंगाचं चिंतन मांडतो महाराज आम्ही. हो, पापी धन आपल्या घरामध्ये येऊ द्यायचं नाही आणि त्या धनाचा विपर्यास करून आपल्या जीवनातलं सुख समृद्धी खलास करायची नाही. एवढं माझ्या जीवनामध्ये मला माहिती आहे. पण काय डॉक्टरमध्ये चालतं आणि कट प्रॅक्टिस कशी असते याचं ज्ञान मला चांगल्यापैकी आहे. म्हणून मी आपल्याला सांगत होतो, एकच चिंतन मांडतो. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाल्याच्या नंतर लक्ष्मणानं रामाच्या अगोदर झाडाच्या साली नेसले. आणि लक्ष्मणानं पाहिलं आणि रामानं विचारलं, अरे लक्ष्मणा हे काय? काय नाही प्रभू, मी वनवासाला येणार. अरे तुला वनवास नाही दिला कैकेयीनं, मला एकट्याला दिलाय. तुझं काय काम आहे? ज्या अयोध्या नगरीत राम नाही तिथं माझं काही काम नाही. फक्त तुमच्या सेवेसाठीच माझा जन्म आहे, मला दुसरं काहीच नाही. आणि तुम्हाला जर मला संग न्यायचं नसलं तर या प्रेताची अगोदर विल्हेवाट लावा, नंतर वनवासाला जा. आणि रडायला लागले लक्ष्मण. स्वतःच्या उपरण्यानं अश्रू पुसले लक्ष्मणाचे सांगितलं, ये काळजी करू नकोस, ये. न्याय आणि रीत रिवाज वनवासाला जाण्याचा लक्ष्मणाला नसताना रामासाठी वनवासाला लक्ष्मण आले, झाडाच्या साली नेसले. याच्या पुढे जाऊन सांगतो, तरुण आणि सुंदर देखणी बायको रामाच्या सेवेसाठी बाजूला टाकली महाराज. सीतेपेक्षा 10 पटीनं उर्मिला सुंदर होती. रामापेक्षा लक्ष्मण सुंदर होता आणि लक्ष्मणाची बायको सुद्धा सीतेपेक्षा सुंदर होती. पण राम हे नायकाचं पात्र आहे आणि सीता हे रामायणातलं नायिकेचं प्रमुख पात्र असल्यामुळे त्या पात्राच्या सौंदर्याचं आणि त्याचं वर्णन केलं गेलं. आणि त्याच्यामध्ये उर्मिला ही पाठीमागं पडली. सुंदर तरुण देखणी अशी बायको टाकली. लग्न नेमकंच झालेलं आणि टाकून दिली. एवढ्यावर भागला नाही. कौशल्यपेक्षा सत्शील असलेली सुमित्रा आई टाकून दिली महाराज. कैकेयीचे दुःख विसरला राव आणि पाहुनिया भाव सुमित्रेचा. सुमित्रेचा भाव पाहिला आणि राजा दशरथ बाळून गेले. हो, इतकी सत्शील बायको. सुमित्रा शब्दाचाच अर्थ आहे सु म्हणजे उत्तम आणि मित्र. मित्रासारखी जीवनामध्ये सहकार्य करणारी, साथ देणारी ही सुमित्रा होती महाराज. तेवढी आई टाकून दिली. त्याच्यानंतर बाप मृत्यूशय्येवरती पडला आणि बापाचे प्राण निघून गेले तरी पाठीमागं लक्ष्मणानं पाहिलं नाही महाराज. जे राज्य भरतानं घेतलं नाही आणि जे राज्य रामानं घेतलं नाही ते अनायासे लक्ष्मणाच्या वाट्यावर होतं महाराज. आणि लक्ष्मण राजा झाले असते अयोध्या नगरीचं. आणि जाता जाता सांगतो, ज्यावेळेस अयोध्या नगरीवर राजा दशरथाचं राज्य होतं त्यावेळेस माझा भारत देश किती संपन्न होता. आताचा इराण, आताचा अफगाणिस्तान, आताचा पाकिस्तान, आताचा नेपाळ, हो आताचा ब्रह्मदेश, आताचा इंडोनेशिया आणि मॉरिशस आणि अंदमान निकोबार बेट, लंका सोडून ही सगळी हिंदुस्थानची राजधानी होती महाराज. हिंदुस्थान एवढा सम्राट महाराज, ते काय सोसायटीचं मेंबर पण नाही आहे. आपल्याला तर सोसायटीचं मेंबर पण ते बी कर्ज खात्यात असलेल्या सोसायटीचं, बुडालेल्या सोसायटीचं मेंबर पण सोडणं होत नाही. आणि 50 वर्षापूर्वीच्या ग्रामपंचायतचा मेंबर असला तरी बी लग्नामध्ये माझा सत्कार व्हावा आणि मी साखरवाडीचा हो माझी ग्रामपंचायत सदस्य हाव. काय म्हणतो
एवढं सुद्धा आहे सुद्धा म्हणण्याचं ज्ञान नाही. साखरवाडीचा ग्रामपंचायतचा माजी सदस्य हाव. हो, येड्या बाबलीचा पाला. एवढं राज्य टाकलं लक्ष्मणानं, लात मारली राज्याला. आणि रामाच्या सेवेमध्ये प्रतिबंध निर्माण होईल म्हणून महाराज झोप येऊ नये आणि रामाच्या सेवेत प्रतिबंध निर्माण होऊ नये. आणि अन्नाची कैफ आल्यानंतर झोप येते म्हणून त्याच्याकरता पहिली गोष्ट अन्नच टाकलं आणि दुसरी गोष्ट झोप टाकली. स्वतःच्या हातानं झोपडी बांधायची आणि 1.25 महिना झड लागल्यानंतर पडत्या पावसामध्ये वळचणीच्या कडेला रात्र रात्र दिवस दिवस उभा राहायचं. हातात धनुष्यबाण घेऊन रात्री बी आणि दिवसा बी झोपडीवर कोणी एखाद्या प्राण्यानं हल्ला करू नये आणि माझ्या दादाला आणि भाभीला जखम करू नये म्हणून त्याच्याकरता रात्रंदिवस झोपडीच्या भोवती फिरायचं आणि पडत्या पावसामध्ये वळचणीच्या कडेला 1.25 महिना थांबायचं. स्वतःच्या हातानं फळं आणून द्यायचे आणि त्यांच्या पुढं ठेवायचे. पण त्या रामानं कधी म्हटलं नाही लक्ष्मणा एखादं फळ तू खा. सख्या भावाची एवढी जर महाराज तो कसोटी करतो तर तुमच्या आमच्याची कमी कसोटी करील का राजा हो. म्हणून भक्ती तो कठीण शुळावरील पोळी आणि निवडे तो बळी विरळा शूर. आणि मग लक्ष्मणानं हे सगळं टाकलं. धरणीचं अंतरून केलं, आकाशाचं पांघरून केलं आणि करतल भिक्षा तरुतल वासस झाडाच्या सावलीला घर मानलं. आणि एवढी सेवा रामाची 14 वर्षवरी केले उपोषण आणि जाणता आपण प्रत्यक्ष आहे. हो, एवढी लक्ष्मणानं सेवा करूनही मनाला आलं नाही महाराज त्या प्रभूच्या. आणि लढाई चालू होती रणांगणामध्ये. रावणानं कुलघातकी असलेल्या भावावरती विभीषणावरती शक्ती टाकली महाराज. शक्ती ह कशासाठी तर आमच्या घरातला घर भेदे आहे. जर घर फुटलं तर काय होतं, पक्ष फुटला तर काय होतं आणि किती आगीन होते ज्याची त्याला माहिती महाराज. आणि मग इकडचा फोडून तिकडं विभीषण गेला. हा कुलांगार आहे, हा अगोदर मेल्याशिवाय मला विजय मिळणार नाही म्हणून भावावरती शक्ती टाकली. आणि ती शक्ती कडकड कडकड करीत आवाज झाल्यानंतर लक्ष्मणानं पाहिलं आणि शरणांगत असलेला त्याचं रक्षण झालं पाहिजे. आणि जर विभीषण मेला तर हे युद्ध इथं समाप्त होईल आणि वहिनी बंदीखान्यातून सुटणार नाही आणि रामाचा प्रण पूर्णपणे बंद पडेल. म्हणून त्याच्याकरता लक्ष्मण विचार करतात की तो विभीषण जगला पाहिजे आणि शरणांगताचं रक्षण केलं पाहिजे. राम विचारतील लक्ष्मणा तुझ्या डोळ्यात देखत विभीषण मरत असताना तू काय केलंस. असा जवाब विचारल्यानंतर मी काय करावं. म्हणून माझी जिम्मेदारी आहे विभीषणाला बाजूला केलं आणि ती कुणाचा तरी प्राण घेणार आहे म्हणून छाती पुढं केली महाराज. वक्षस्थळाची वाखती पुढं केली आणि महाराज दणकन शक्ती आजळली आणि रक्ताभिसरण संस्थाच खलास झाली. हृदय विदरण झालं आणि जमिनीवर धाडकन लक्ष्मण पडले. आणि लक्ष्मण पडलेल्याची वार्ता रामचंद्र प्रभूच्या कानावरती गेल्यानंतर युद्ध करता करता लक्ष्मणासाठी राम धावले. हातातलं धनुष्यबाण कधीच टाकलं नाही रामाने. रामाची मूर्ती जरी स्थापन केली तरी डाव्या हातामध्ये धनुष्यबाण आहे महाराज खांद्यावरती. पण रामानं धनुष्यबाण टाकलं नाही. पण त्या दिवशी धनुष्यबाण टाकलं आणि पळत राम आले आणि मोठ्यानं आरोळी मारली. जो लक्ष्मण रामाचं नाव घेत होता त्या दिवशी रामानं लक्ष्मणा अर्थ आरोळी मारली आणि राम खाली बसले. मांडी घातली. लक्ष्मणाचं मुंडकं मांडीवरती घेतलं आणि तोंडावरती तोंड ठेवून राम रडायला लागले महाराज. धाय मोकलून राम रडायला लागले. आणि ज्यावेळेस राम रडत होते त्यावेळेस 33 कोटी देवानं पुष्पवृष्टी केली. कशासाठी? लक्ष्मण मेला म्हणून नाही. धन्य त्या लक्ष्मणाची भक्ती. जाता जाता सांगतो महाराज, संसारासाठी रडणारे माणसं पुष्कळ आहेत
पण देवासाठी एकदा रडा. तुमच्या डोळ्यातले अश्रूचे फुलं झाल्याशिवाय राहणार नाहीत महाराज. देवासाठी रडा. तो दिवस तुमच्या जीवनातला धन्य आहे. संसारासाठी कुणी बी रडेल, पण देवासाठी एकदा रडा. पहा जीवनातला आनंद कसा आहे. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे आणि हृदयी प्रगटे रामरूप, अशी अवस्था. आणि जाता जाता सांगतो, देवासाठी सुद्धा रडणारे पुष्कळ आहेत, पण ज्या दिवशी परमात्मा आमच्यासाठी रडेल आणि ज्या दिवशी त्याच्या डोळ्यातून अश्रू गळतेल आणि यो मदभक्त समे प्रिया म्हणून काळजाला काळीज लावील, तो दिवस आमच्या जीवनातला अत्यंत अत्यंत मोलाचा आणि आमच्या जीवनातला शेवटचा पुण्याईचा दिवस आहे महाराज. आणि लक्ष्मणासाठी राम रडले, देह समर्पित केला आणि बेभान झाले राम. स्वतःची शक्ती विसरले आणि वानराला हात जोडायला लागले. माझ्या लक्ष्मणाला वाचवा, माझ्या लक्ष्मणाला वाचवा. त्याच्या आईनं सुमित्रेनं माझ्या हातामध्ये हात दिला आणि सांगितलं, रामा माझ्या लक्ष्मणाला सांभाळ बर का, तुझ्या हातात हात दिलेला आहे. मी त्या सुमित्रा आईला काय सांगू, तुमचा लक्ष्मण मेला म्हणू का, काय सांगू, उर्मिलेला काय उत्तर देऊ मी, जी 14 वर्ष झालं लक्ष्मणाची वाट पाहते आहे. स्वतःच्या हातामध्ये तिनं प्लेट घेतलेली आहे. लक्ष्मण घराच्या बाहेर निघत असताना माझ्या हातचा शिरा खा म्हणून शिरा दिला. तोंडात चमचा घालणार इतक्यात रामाची आरोळी आली. चल लक्ष्मणा. प्लेट जशीच्या तशी बदामाच्या शिऱ्याची उर्मिलेकडे दिली आणि त्या उर्मिलेनं आत्ता लक्ष्मण येतेल आणि माझ्या हातचा शिरा खातेल म्हणून एक हातामध्ये प्लेट आणि उजवा हात वरच्या उमऱ्याला लावला. 14 वर्ष झालं ती उर्मिला महाराज आपलं पातिव्रत्य पणाला लावून लक्ष्मणाची वाट पाहते. त्या उर्मिलेला काय बोलू मी, काय वचन देऊ. राम रडायला लागल्यानंतर हनुमंतरायानं धीर दिला. सांगितलं, हनुमंता तुझा भाऊ नाही, ज्याचा भाऊ गेला, ज्याचा भक्त गेला त्याची त्याला माहिती आहे. आणि राम रामायणात कधीच रडले नाहीत. राजा दशरथाचा प्राण गेला तरी, वनवास झाला तरी राम रडले नाहीत. पण ज्या 2च भक्तानं देह समर्पित केला, एक आहे जटायू आणि एक आहे लक्ष्मण, त्या दोघांसाठीच आत्मनिवेदन भक्ती केली. त्यांच्यासाठी राम रडले महाराज, त्यांच्यासाठी राम रडले. अशी जीवनात आपल्या भक्ती घडावी आणि परमात्म्याच्या डोळ्यातून अश्रू गळावेत. जाता जाता सांगतो महाराज, पत्नीनं पतिराजासाठी रडावं यात नवल नाही, पण ज्या दिवशी माहेराला पत्नी जाईल त्या दिवशी तिच्या सासूनं माझी हरणी माहेराला गेली म्हणून त्या सासूनं हंबरडा फोडावा सुनेसाठी आणि सासऱ्यानं रडावं आणि नवऱ्यानं भिंतीला धडक द्यावी. त्या दिवशी तिचा संसार साफल्य झाला महाराज आणि तिनं सासरला जिंकलं महाराज. तसं भक्ताच्या जीवनामध्ये देवानं आमच्यासाठी अश्रू गाळावेत. अशी आत्मनिवेदन भक्ती म्हणजे भरीत रोडगा आहे आणि तो भरीत रोडगा देवाला व्हायचा. काय देह घालू करवती कर्मरी घालू या भितरी अग्नी माझी, अशी अवस्था ज्या दिवशी होईल तो दिवस आमच्या जीवनातला धन्य. आणि अशा माझ्या महाराष्ट्रातल्या भक्तांनी भक्ती करीत असताना अंबिका माता भगवतीच्या म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंग रायाच्या पायावरती आपला देह समर्पित करावा आणि भक्ती करून त्याला देवाला ऋणी करावं. ही भक्ती माझ्या महाराष्ट्राला आमच्या नाथ महाराजांना शिकवली महाराज. आणि ती भक्ती करीत असताना त्या प्रभू परमात्म्याला साथ घालावी. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई गाजराची पुंगी वाजवली तहार वाजवली महाराज, फोडून खाल्ली तोडून खाल्ली. तसं चिंतन राहिलंय म्हणून सांगत बसायचं नाही. विहिरीत जेवढं पाणी तेवढं पेत नसतेत, आपल्याला तहान लागली तेवढंच पेत असतेत.
तसं आपल्या वेळेमध्ये जेवढं बसलं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. वाकडी की नीट देव जाणे, मला काही कळत नाही कुठल्या प्रकारचं. तुमच्यापेक्षा मी अज्ञानी आहे, म्हणून माझी झालेली सेवा सर्व देणगीदाराच्या, श्रोतृवर्गाच्या, जाणत्या श्रोतृवर्गाच्या, माझ्या अधिकार संपन्न टाळकरी वृंदांच्या आणि माझे आदरणीय परमस्नेही परमसखे शिवाजी महाराज, पूज्य शिवाजी महाराज यांच्या उदंड आयुष्यासाठी माझ्या कीर्तनाचं श्रेय त्यांना प्राप्त हो. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. त्यांच्या सुख समृद्धीसाठी माझं कीर्तन आणि त्याच्यासाठी या सेवेचं पुण्य आणि फल त्यांना प्राप्त हो, अशी अभ्यर्थना, अशी प्रार्थना, असं अर्जव, अशी विनंती भगवान परमात्म्याच्या चरणी करतो आणि याच ठिकाणी माझ्या सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. चाल म्हणायची का? नाही आता विठ्ठल जय जय